श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती मार्गशीर्ष महिना चालला, आपण भरपूर सेवा करतो. आपण दत्त जयंती खूप उत्साहाने साजरी केली. महालक्ष्मीचे 2 गुरुवारी झाले, काल पौर्णिमेची सेवा भरपूर झाल्यात. पण आपल्याला प्रत्येकाला आपण महालक्ष्मीची सेवा फक्त पौर्णिमेला आणि गुरुवारचीच करायची नसते, तर ती पूर्ण वर्षभर जर तुम्ही केली त्याची अखंड कृपा तुमच्यात नेहमी राहील. ती सेवा कोणती, कशी करायची, खूप सोपी सेवा आहे. आणि आपण कष्ट भरपूर करतो, पण कधी कधी प्रत्येक कष्टाला फळ भेटत नाही. मग त्यासाठी थोडस भगवंताचं केलं की आपल्याला मार्गही तेवढे सोपे होतात. त्यासाठी आपण करायचं काय, आपण फक्त नित्यसेवेमध्ये एक गोष्ट ऍड करायची. ती कोणती, तर महालक्ष्मीचा एक मंत्र आहे, तो तुम्ही रेग्युलर जर रोज म्हटलात, रोज 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, 108 वेळा म्हणा तरी चालेल. सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हटलात तरी चालेल. पुरुषांनी किंवा स्त्रियांनी दोघींपैकी कोणीही मंत्र जप केला तरी उत्तम राहील. असं नाही की फक्त स्त्रियांनीच करायचंय, कोणीही मंत्र जप केला तरी खूप छान फलश्रुती त्याची भेटते. अनुभव आहेत त्याचे, त्यामुळे सांगते हा मंत्र जप नक्की तुम्ही करा. तो मंत्र कोणता, तर ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. हा खूप सोपा मंत्र आहे. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र जप जर तुम्ही रेग्युलर जर तुमच्या नित्यसेवेमध्ये ऍड केला आणि रोज सकाळ किंवा संध्याकाळी एक टाइम जर तुम्ही म्हटलात, त्याचे खूप चांगले प्रभाव भेटेल. कारण कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्ट आपण सरळ करतो. फक्त हा मंत्र जप केल्यामुळे कळेल तुम्हाला नवीन मार्ग भेटतील, तुमचे नवीन पैसे येण्याचे स्रोत सुरू होतील आणि तुमच्या कष्टाचं फळ हवं तसं तुम्हाला मनासारखं भेटेल आणि अखंड लक्ष्मी स्थिर लक्ष्मी राहील. त्यामुळे ही सेवा जर तुम्ही केली तुम्हाला चांगली अनुभूती येतील. नक्की ही सेवा करा, खूप छान प्रसूती भेटते. अनुभव आलेले आहेत त्याचे. श्री स्वामी समर्थ.